जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेशा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आजी आली आहे गावावरून नातवांना भेटायला, तर चला ना आजीला भेटू. आई काय आणलंय तुम्ही गावावरून? काय काय आणलंय? कोंबडी. याला काय बोलतात? काय बोलतात याला? हे बघा, ही जुनी लोक आपली बघा, डोक्यावर पदर घेतला ना जुन्या लोकांनी. आणि योकुरा ही कोंबडी आणि कोंबडी ही कुदळ कशासाठी आहे? कुदळ आपलं काय असं खाना काय करायला खणाला वगैरे हो झाड लावायला आपण खणतो खड्डा बिटा तसं हो ना कोळपणी वगैरे करतात ना त्यांनी. अच्छा, पाय पुसणी पण आणले. गावात आणली. कसे आलात खरोशीतून? कसे आलात मातावरती इकडे? मग आता काय करू कशी आली ते विचारतो. लॉन्च नाही. आता होय लॉन्च नाही. चालत लॉन्च नाही आलं. तरी मला गाडी भेटली आता आपण लॉन्च नाही आलं. हा लॉन्च खरोशी ते तापोळा लॉन्च नाही आलेली आहे आणि तापोळ्यावरून येरणे गाडी सिंधी गाडी इथं वरती उतरली आणि चालत आलेली. एवढं वय झालंय तरी ती म्हातारी एवढं ताट आहे काम करायला, अजून सुद्धा तसे काम करायला ताट आहे. रोजी होते 75-76 वय. 70-71च्या आसपास आहे. तरी बघा, माझी आजी लागते आणि माझी चुलत आजी लागते. बघा अजूनही बघा किती कणखर आहेत, कारण ही जुनी हाडं आहेत आणि जुनं खाणं आहे हे सगळं. बघा अजूनही ती शेतात कामं करते आणि एवढं खरोशीत मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओ खरोशीचा, की ते आमचं कसं गाव आहे अडचणीमध्ये आणि तेवढा प्रवास करून चालत आला. आमच्या रमेश मामाच्या आई आहे. हे बघा, हे काय आहे? कुदळ. हे ते म्हणजे असं करतात ना? जेव्हा पेरणी होते, पेरणी जेव्हा पेरणी करायच्या नंतर त्याला ते खुरपायचं ते. अच्छा, खुरपायला. त्याला आपण काय खुरपणं नाही म्हणत, त्याला आमच्याकडे कुदळ म्हणतो. कुदळ म्हणतात, कुदळ. आता तो वापरत, आता खेळ नाही. बरं. म्हणजे बाळाला माझ्या याला ना लहानपणी मी लहानपणी त्याला कुदळा हा काढलेला. हा. तो खाण्याचा काय करायचा लहान ना असताना. त्याला काढलेला. तर आता काय ह्यो पिशवीत मोठा कुदळा येतोय, मग आपलं हे प्लास्टिक तर हे बांधून आणलं. अच्छा. असं त्या वस्तूच्या दोन उपयोग आहेत. आणि एक जमीन उकरायची आणि माणूस नडला तर माणूस उकरायचा. त्याला ऍटिक पेस्ट वांगी आगळ काय? थांब थांब. नाही नाही ही वांगी कसली काटेरी वांगी का? हा हा काटेरी आहे हे काय काटे हे बघ वांगी मेली. मी होतो तेव्हा कशी होती ती बघ मेली. पाणी घातलं पाहिजे मला वाटतं हे बघ, संध्याकाळी. ए आण रे पाणी. आई आले. आणि हे बघ हे लावलंय अननस, हे तंबाटी, टमाटे पण मेले. ही रताळ मी आणून घरनं लावली. होय. माझी ती तवशी, ही तवशी लावली, परपड मी लावलं. पण तवशी आता नाही यायची ना, पावसात येतील ना ती. तर येतील तवशी येतील. काय रे रमेश, हे काय रे असं? मी बघतो काय इकडे, मला माहिती हा आजी तू बघू नकोस. तू खायला तर बघ तेवढं, तुला सांगायचं बघ तेवढ्यात हुशार. हे बघ माझी तंबाटी मारली. अरे 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 अरे, मी नाही ती हे बघ नाही, झाडाला पाणी नाही घातलं त्याला. नाही घातलं ग. हे बघ, इथे पण घातलं पाहिजे. हे काय आहे? हे काय आहे? ते हे असेल नाही मोहरी. हे बघ रताळ, हे गुलाब लावले, हे इथं कोथिंबीर लावली, कोथिंबीर आणि मेथी पेरली ती बघ उगावलेली मेली. पाणीच नाही त्यांनी घातलं ते रे. अगं पत्ती जाती, हे गावठी आहे ही हे गुलाब. चारिका जाती. पण ह्या पोराने नको वय घाला. ही बघ मेलेली एका वांगी, किती आळी मेली की ही बघ तू मज बरं. नाही, चांगली होती रे. ही अशी होती मी होतो तेव्हा. काटेरी येत बहुतेक. बोला तुला. लाकडं ही मी आणली. होय, एवढी सगळी रानातून. हो चल ना, तुला आता जाऊ तू तिकडे खाली.
चल, लाकडांचा फोटो काढ माझ्या. लाकडांचा फोटो काढ बाबा. हे बघ जुनी लोक आहे, त्यांना वाटलं की कॅमेरा चालू आहे तर लगेच डोक्यावर पदर घेतात. ही परंपरा, ही संस्कारी माणसं आता आपल्याला बघायला फार दुर्मिळ झालेली आहेत. आपली लोक आहेत. मैत्रीण आहे मीना काकी. तिचं बाहेर ते घरी सुद्धा भीमनगर मध्ये राहतात ते लोक होय रे. भीमनगर तिथंच माहे तिथं हे आहे. तिचं बाहेर ते. पण ते हारचणची खाली त्यांचं गाव होतं. ते पाणी आलं ना तलावाचं म्हणून इकडे आली. उमेची सासरवाड पण जवळ आहे एकदम खरोची. आणि त्याच्या पुढे गेलो ना आपण वानवली, ते त्या ह्याचं सकपाळचं गाव, हरिश्चंद्र सकपाळ सागर, ते त्यांचं गाव वानवली. आहेत ना गाव या लोकांची सगळी. कॅमेरा चालू आहे. काठी आणू नाही, सपाट आहे रे, नुसतं सपाट आहे. कुठे जायचंय? ते इथं ते झाड दिसतंय तिथं. तिथं चालत जायचंय? गाडी न्यायची काय रे? गाडी नव्हतं. नाही चालत. चालत एवढं कुठं ते? अरे ते झाड तर दिसतंय ना निर्गिलीचं, ते बघ ते शिरपडलेलं. निलगिरी नाही, निलगिरी. निर्गिलीचं अरे निलगिरी. नाही. हॅलो. आणि हे तिथून खाली काय दिसतं? हा निर्गिली काय खाली काय दिसतं? तिकडे दिसतं खाली आपल्याला. सगळं आपलं गाव दिसतं. डोळ्याच्या किडीतून दिसतो ना. आणि ही गेली का ती? कोण? ती काय तिकडे बसते. ती पण इथे? एंकर मैन आ गए है, आम्ही एंकरिंग करेंगे. आता तू आलीस आणि आई कुठे गेली? येत आहेत त्या काहीतरी शोधायला गेले वाटतं पिशवी. मग ते अरे तो खाली पडल, चला लवकर. ए आईला बोलव. लाईनशी लावली ही मेथीची भाजी आहे, असं खायला चांगलं. छान केलं. चलो धर, ओ बा धर. कोंबडी आणली असती तर तुला. सध्या आपण आहोत डोंगराच्या कड्यावरती. तर आता आपल्याला आजी घेऊन चालली आहे मावळता सूर्य बघायला आणि डोंगरावरून गावं दाखवते. तर चला आता आजी बरोबर बघूया पुढे. इथे कुठे चालले? सनसेट बघायला. बघू आता आजी कुठे नेतात त्या. कॅमेरा चालू आजीचा. आजी आवाज आपल्याला इथून खरोशी दाखवणार. पूर्ण जंगल आहे आणि जंगलातून आपल्याला माझ्या आजी लागतात त्या. आपल्याला जंगलातून ते फिरायला नेतात तिकडे. बोलले चला तुम्हाला फिरून आणते, सनसेट दाखवते. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ते बोलले की चला जरा दाखवते रान. ह्यांना विचारलं तरी देतील बाळा. बाळा ह्यांना विचारलं तरी देतील. हा जो आपण रस्ता बघताय ना, बुरडाटीवरून उतरताना हा असाच रस्ता आम्ही उतरायचो सामान्य माणूस गावाला जायला. असाच रस्ता, अशाच पाय वाटत. हे उतरायला काय वाटत नाही. चढताना खूप आपल्याला उतरायला किती पप्पा बोलणार आहेत, मी घरी चांगला बसलेलो उगत आलो. सकाळचं ना
सकाळचं ना मस्त मस्त दिसतं. त्याच्या मागे भारी वाटतं. हे जातोय आमची चाललोय. तिकडे लाकडा नाही अरे आपण आमची चाललोय का? तेव्हा लाकडं आणायला इकडे येते. आमचीच चाललोय का तुमचीच? तेव्हा वरच ती राखली ती समोर माझ्या बोटाची दिसते आणि हवं मुकदंड ह्या मुकदंडाने आपण खाली जातो. माहिती आहे. तेव्हा रस्ता चालला तेव्हा असं बघा असं करणार अरे बघितलं आम्ही सकाळी. तसं खाली केवढा लवकर उतरून खाली तसं हे रानगड याच्या उभं राहायच्या आणि काढ. ते बघ घर ते बघ कुठं आपलं दिसतंय घर ते? दिसतंय. तुला दिसतंय आम्हाला दिसत ना. घर नाही तिथं. अरे हो ते तिकडे झाड आम्ही लहान असताना तिथं घर बांधायचं बांधायची ना. ना. जमीन कोणाची ती बघा. रानात आहे ना एकदम रानात आतमध्ये. इथं खाली असं बंगला ते का ना आहे एवढा मोठा मोठं दगड जेवण होता. आहे. त्या दगडाला लागून असं फणसाचं झाड एकदम एवढे मोठमोठे फणस आहे, एवढे मोठमोठे आहे ना. ओ लांब खाली करा. पप्पा दगडावरती बसलो ना आपण फोटो काढलेला नारळाची राखी रोलवाला कॅमेरा ते. दिसतो. आमचा मामा आणि मामाची ती काकी आहेत त्या, आणि मामाच्या काकी म्हणजे माझ्या आजी आहेत. त्या सर्व सांगतायत त्यांच्या आठवणी. इथून लांबून आम्हाला गावं सांगतायत, पण आम्हाला काय ते दिसत नाही धुक्यामुळे, पण त्यांना ते बरोबर अंदाजाने सांगतात इथे आपलं घर आहे, तिथे गाव आहे. आंबा दिसतो तो बघ. बघा सांगतात, बघा किती आवडीने सांगतात ते की आपला आंबा तिकडे आहे. म्हणजे ते आपल्या पुतण्या, म्हणजे माझा मामा त्यांचा पुतण्या लागतो, त्याला सांगतात, त्यांना सांगतात. खाली गेलं की वाघावण्यात ना रितेश बघा दगडावर चाललाय. तिकडं मारावं. सगळं दिसतंय. विद्या ऐकते शांततेने. सकाळचा आलाच ना सकाळचा दिवस उगवायच्या आधी अरे काय मग नेमकं तुला चक्क दिसत. आणि तिकडं पण पाण्याचं एक घर आहे तिथं तो किंवा आपला अर्ध्यातलं पाणी पाणी कुठलं. तिथे वर खिंडीचे तुकलेच वाढ. अच्छा ते आपल्या देवाचे तिथं. नको बाबा मला भीती वाटते. कुठे जायचं स्टॉप? बाळा खाली काटा येतो. बघा नातवासाठी काटे लागतील म्हणून काटे बाजूला काढतात. आता मी कसा उतरू. हा दुसरा नातू त्यांचा. घ्या बाबा त्याला. हे आपले मुंबईकर, हे असे मुंबईकर घाबरू. नाही असा त्याला कडेवर घ्या. पाठ करायची दगडाकडे खाली उतरायची. चला चलो. सुनील साहेब संदेश. विद्या काय बघून आलीस? आई सांगत होत्या त्या समजलं? आई सांगत होते की त्यांच्या आठवणी सांगत होत्या त्या. हा म्हणजे जुन्या आठवणी आम्हाला सांगत होत्या. ते त्यांच्या गावचं इथून लांबून आपल्याला दाखवतात की आमचं तिकडे आंब्याचं झाड, खरोशी, ह्या त्या सगळ्या आठवणी सांगतात, पण ते तुम्हाला आपल्याला कळत नाही. तिथे जाऊ तेव्हा समजेल आपल्याला काय ते नक्की. का ते गावठी आहे. ती कोकणातली आहे, विद्या कोकणातली आहे म्हणून तिला माहिती आहे कसं सगळं. जायचं म्हणजे खूप फिरून आहे. हे रामेट आहे. काय करतोय ते रामेट? मामा बघा काठी घेऊन चालतोय. मामाला दम लागतोय पण आमच्या संगती फिरायला आलाय. ही जुनी लोक आहेत ना, सुकी लाकडं जर दिसली कुठे तरी ते छोटे छोटे जमा करत राहणं, परत म्हणजे चुलीसाठी छोट्या गोष्टी जमा करणं, लाकडं जमा करणं, ही त्यांची सवय आहे. खूप काटकसर करून. मला नाही जमत, तुम्ही जावा घरी. हा काय पाहिजे? तरी नाही जमत जास्त. स्ट्रॉबेरी असेल तर थोडी आणा. बघतो काय पैसे? हा 200-300 आहेत ना. बघू शकता आपण स्ट्रॉबेरी कशा आलेल्या तिथे. आणि हा पुरा स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे त्यांनी. एवढं पूर्ण प्लॉट स्ट्रॉबेरीची शेती.
मध्ये मध्ये पण झाडं लावलेली आहेत. काय एक मिनिट. खूप छान स्ट्रॉबेरी आहे. मस्त काढू का? खूप छान. दाखव स्ट्रॉबेरी बघा. हा स्ट्रॉबेरीचं आहे कुठे? हा बघू. एकदम लाल आहे. खूप छान आहे. आईने पण स्ट्रॉबेरी नको, आईने पण एवढ्या स्ट्रॉबेरी खाण्यासाठी घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. खूप छान स्ट्रॉबेरीचं हे नको करू. सफेद फुल आहे तो. फुलं सफेद फुलं कसली असतात? त्याची ती फळं तयार होतात. ही फुलं आहेत. हे ही फुलं आहेत. त्याची फळं तयार होतात. स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. का? हे काय लावलंय मध्ये मध्ये? हे मध्ये काय लावलंय? तो कोबी. ब्रोकली. हा जो ब्रोकली आहे. ही ब्रोकली आहे. हे तुमचं स्वतःच आहे? हो. हा हा ब्रोकली आहे. हे बघा ब्रोकलीचं झाड मध्ये मध्ये लावले आहे त्यांनी. हे बघा आपण बघू शकतो मध्ये मध्ये ब्रोकली. ब्रोकली अशी. हा ही सगळी ब्रोकलीची मध्ये मध्ये आहेत. कोबी आहे. तो कोबी. आहे बघा अच्छा हा तिकडे. कोबी आहे. हा कोबीची दाखवतो. मला वाटतं हा कोबी असावा कदाचित. मला पण माहिती नाही. बघा तो हा निघायला काढलेला वाटतं. स्ट्रॉबेरी अजून बरीचशी इथे. कोबी आहे कोबी. हिरवी कोबी. सनसेटचा बघा आता खूप छान व्ह्यू दिसतोय. येणार आहे तो परत. बघा किती छान सूर्य आता मावळत आहे. खराब ती बघ किती खराब झालेली. खराब झालेली असली टाकून देऊ. खराब नाही जास्त झालं. चला चल. कोवळी आहे ना ही बारकी बारकी म्हणजे. हा ही हिरवी आहे. सूर्य बघा. आणि ही बघ ही खराब झाली की नाही. सूर्य मावळलेला आहे. चला तर मग आपण थोडं एन्जॉय करूया. थोडं डान्स करा. थोडं एन्जॉयमेंट डान्स बघूया. खूप छान. आई गाणं गातात बघा. सूर्य पण मावळला मस्त लाल लाल सूर्य मावळलाय. आई गाणं गा बघू. तुम्हाला जे गाणं येत असेल तर. सुंदर वेलीची सुंदर फुले तशी आम्ही मुले देवा तुझी. चांदन सूर्य चंद्र हा सुंदर किती गोडे गाते किती गोड गाणे गाती. असं ते कसं तरी आहे ना ती ताई सारलं एवढं गाणं ऐकलंय शिकलात? तुम्ही शाळा शिकलात आई? कितवी? दुसरी दुसरी शिकलाय? तिसरी दादा कशी तरी तिसरी. हे बघा कोणत्या तरी आता पायवाटेतून आपण चाललो. शॉर्टकट घेऊन जातात आपल्याला घरापर्यंत. आई आणि रितेश बोलला हे शॉर्टकट आहे आपला रस्ता. तर छोट्या छोट्या पायवाटेतून आपण घरचा रस्त्याकडे चाललो आहे. आज आईने त्यांच्या काळात असं छोटं त्यांना जे गाणं सुचलं ते त्यांनी आपल्याला गाऊन दाखवलं. पाडू नको ते मोहर पाडू नको ना. काय बोलतो त्याला? तोरण. तोरण तोरण हे बघ, छोटे छोटे लागले आहेत. कधी पिकतात मग हे? हे आता एवढा पिकतील उशिरा पिकतील. त्यांनी थोडे स्ट्रॉबेरी काढलेत बघा मुलांसाठी, नातवांसाठी, सुनांसाठी. थोड्या स्ट्रॉबेरी काढून घेतल्या तिकडून. ही जुन्या लोकांना खूप आपुलकी. माझ्या नातवांसाठी हे हवं आहे, माझ्या मुलांसाठी हे हवं आहे. बघा रानात गेल्यात स्ट्रॉबेरीच्या. तिकडून थोडीशी स्ट्रॉबेरी मुलांसाठी घेऊन आल्यात. मामा काय खातोय? ही एक नंबरची स्ट्रॉबेरी. अच्छा आईने आता स्ट्रॉबेरी आणली ती. स्ट्रॉबेरीने आणलेली तीही. आता ती फक्त धुवून खायची आहे. पण मी आता टेस्ट म्हणून तोंडाला लावलेली आहे. कशी आहे टेस्ट? आणि एक नंबर आहे. आंबट गोड.
आईने खास नातवांसाठी, मुलांसाठी, पुतण्यासाठी सर्वांसाठी घेऊन आल्यात थोडं थोडं. हे धुवून आणा, पाण्यात ठेवा आणि धुवून आणा. खूप छान लाल लाल स्ट्रॉबेरी आहे बघा किती. आईने आत्ताच आम्हाला, आपण बघितलं बस स्ट्रॉबेरीच्या याच्यात रानातून आणलेली स्ट्रॉबेरी एवढी गोड आहे ना, छान आहे. आंबट गोड. मस्त स्ट्रॉबेरी आहे. आईने आम्हाला त्यासाठी घेऊन आलेले. काय चाललंय किचन मध्ये विद्या? मामी काय बनवतात स्पेशल? तुम्ही काय बनवलं मामी? मामीने कामातून आल्या, काम करून आल्या. 6 वाजता आल्यात ना मामी? आणि मामी आमच्यासाठी भाकऱ्या करते सगळ्यांना. हा, आणि स्पेशल आज हे केलंय मामीनी, वांग भरलेलं, वांग्याचं मोठं वांग आणलेलं, ते चुलीवर भाजून आम्ही स्पेशल चुलीवर आईने भाजलं ना? आईनी जाऊन भाजलं चुलीवर आणि मामीनी बनवलेले. काय गाणं बोले. खरं म्हणजे मामी आमच्या वयाने आमच्यापेक्षा लहान आहेत, पण आम्ही नातं आहे म्हणून आम्ही मामी बोलतो. आमच्यापेक्षा लहान असत ना? आम्ही 34 वर्षाचे. खूपच लहान आहे आमच्या. आमच्यापेक्षा 15 ना, 15 नाही, बरेच वर्ष आमच्यापेक्षा लहान आहे, लहानच आहे मामी. पण आम्ही तो मान त्यांचा आहे मामीचा, म्हणून आम्ही मामी बोलतोय. मामी इकडे बघा बघू. आता तुमच्या पोरांचं सकाळी पहाटे पण किती वाजता उठल्या होत्या आज नाश्त्यासाठी? 5 वाजता ना? 4:30. 4:30ला उठल्या मामी आणि आमच्यासाठी चपाती आणि भाजी करून गेल्या. बघा म्हणजे मामी सकाळी पहाटे 4:30 वाजता उठल्या आणि इकडे थंडीचं वातावरण आहे. पहाटे 4:30 वाजता उठल्या, आमच्यासाठी चपाती, भाजी, जेवण, डाळ भात पण बनवला ना मामीने? नाही ना, फक्त भाजी चपाती आणि बाकीचं पण त्यांनी सगळं आवरलं घराचं, चहा वगैरे. कारण त्या कामाला पण जातात, सकाळी 7-7:30ला कामाला जातात इथून, आणि मग संध्याकाळी 5:30 वाजता येतात, 6 वाजेपर्यंत. त्यानंतर घरचं हे सगळं आवरतात. तर आता बघा आल्यापासून आल्यापासून नुसते स्वयंपाक करतात आमच्यासाठी, कारण आम्ही बरीचशी घरी त्यांच्या पाहुणे आम्ही आलेलो 2 दिवस झाले. घरात नातेवाईकच आहे माहिती आहे, म्हणून आमच्या पाहुणचारासाठी खूप राबतायत त्या. बघा त्यांची भाकरी बघूया, भाकरी दाखवतो. विद्या दाखव सर. छान पातळ गोल केलंय. माझ्या तर अशा काही येत कसली नाही. आहे भाकरी? तांदळाची केली. तांदळाची आहे? काल त्याने ज्वारी आणि नाचणी मिक्स केलेलं ना मामी? आज तांदळाच्या केलेल्या. छान छान. आज मामीने स्वयंपाक चांगलं केलेला आहे. काय काय स्वयंपाक मध्ये आज? संध्याकाळचं जेवण आज काय आहे? आज संध्याकाळचं जेवण आम्ही जेवताना दाखवू तुम्हाला. मामीने स्पेशल सगळ्यांसाठी केलेले आहे. 2-2 भाज्या आहेत. हा चालेल. रमेश मामाला आमच्या सुट्टी नाही आहे, नाही तर रमेश मामा आमचे महाबळेश्वरमध्ये आहेत. ते महाबळेश्वरमध्ये एका क्लबमध्ये आहेत ना मामी? कशामध्ये आहेत कामाला? द क्लब ना? द क्लबमध्ये ते कामाला आहेत रमेश मामा आमचे. तर त्यांना सुट्टी नसते, ते आठवड्यातून नाही ना? नाही, असं कधीतरी काही यायचं हप्त्यामध्ये असं काही तर, नाही तर मग महिन्याने महिन्या 1.5 महिन्याने 1-2 दिवसासाठी येतात ना? हो. हां, मग 2 दिवस त्यांना सुट्टी होते, मिळते, मग तेव्हा ते येतात, नाहीतर तिकडेच असतात. आणि मग हे 2 मुलांना सांभाळतात मामी, आणि त्यांचा कुटुंबाचा पूर्ण भार मामी एकटीच आपले सांभाळतात. काबाड कष्ट करतात, कामाला जातात, मुलांचं शिक्षण वगैरे खूप छान प्रकारे. घर बघा किती छान सजवलं आहे. तुम्हाला दाखवतो त्यांचं खरोशीमधलं खेडेगावातलं घर. उद्या परवा आपण जेव्हा जाऊ तेव्हा दाखवेलच. आणि आता इथे त्यांनी बुलढाण्यावरच मेन घेतलंय घर, जागा घेऊन बांधलेलं आहे इथे. हे बघा तळदेवला बघा किती छान सुंदर असं हे किचन आहे. आणि हा आमचा रितेश, त्यांचा मुलगा. हे बघा हॉल, त्याच्यानंतर इथे बेडरूम. ही आमची ऋषिका, त्यांची मोठी मुलगी. सध्या परीक्षा चालू आहेत आणि ती तिची मैत्रीण आहे. आणि आमचा रितेश. हे आमच्या आई, म्हणजे आमच्या मामी सारिका मामी आता दाखवल्या, त्यांच्या सासू आहेत. ह्या खरोशीला गावाकडे असतात. तर आज भेटूया आपण रात्रीच्या जेवणाला भेटूया. रितेश ओके. का चूल पेटवत आहेत आमच्या आई, आजीबाई आमच्या.
थंडी लागते थंडी लागते नातवाला. नातवाला म्हणून नातवाने सांगितलं आजी चूल पेटव बाहेर अंगणामध्ये. तर बघा आजी हा प्लास्टिक जाळते. कारण आता काय रॉकेल मिळत नाही ना, नसल्यामुळे प्लास्टिकने पेटवावं लागतं. रॉकेल नाही आहे म्हणून आता प्लास्टिक आणि कागद असे गोळा करायचे आणि ही अशी चूल पेटवायची. ती पेटलेली दिसली वाटते प्लास्टिक विजून ते. खाली टाका, लाकडाच्या खाली प्लास्टिक टाका. अरे ती बरोबर नाही नाही ते त्यांना तुम्हाला मुंबईकरांना माहिती नाही. मुंबईकर गावच्या लोकांना शिकवतात म्हणजे. हो तुम्ही तिकडे जाल. नाही नाही पाय घसरे बिसरे पडले. इथे विद्या बसले, थंडी वाजते. मामा आहे, ते मामी आहेत, संकेत आहे, संकेतची रिक्वायरमेंट आहे. असे 8:50-53 झालेली आहेत. 9 वाजले म्हणजे 9 वाजायला आलेले आहेत. झाली चुलीने काळीच पेटवली. पेट घेतला. अरे कधी कधी आका माचीस केला सुद्धा हवा सुटली म्हणजे काय अरे पण जेवल्याच्या नंतर शेकायचं होतं, आता का तुम्ही बघा चूल पेटली. चुलीने चांगलाच पेट घेतला. चूल बघा पेट घेतला ना चुलीने. किती छान पेटवली चूल बघा. शेकोटीला बच्चन. संकेत आजीने तुझ्यासाठी पेटवली चूल. शेकोटी घे. आता घे शेकोटी हवी होती ना तुला. सांगितल्याप्रमाणे पेटवलं म्हणा. बघा पेटून दाखवलंय ना त्यांनी. एका कागदाच्या तुकड्यावर मगाशी तिला रॉकेलची वांगं गरज भाजायला नाही. सांगितलं तेव्हा नाही पेटवली तिने. नसतं वाढलं हे चुली. नातवा ती चुली पेटलेली होती आणि ती कशी आहे भानस बिनस अशी केली खोल केली. अरे खुर्ची देऊ का तुला काकू? त्याला अशी तार हे करायची असते. निकारा बाई आता उठाय गावतंय होय मला. कशी उठू? अरे उठाव तरी तर अशा प्रकारे आजीला हात लागतो उठवायला. खरंच बाबा त्या इथं माचीस ठेवतो ते कोणतरी नेत. मी दोनदा माचीस ठेवली. सुकट बिकट मस्त झालं असतं भाजायला मामी. आ? सुकट असतं तर काय बोंबील नाही तो हे पण काय बाजू ते मच्छी असते ना छोटी, ती चुलीत टाकून छान लागते आळ्या भाजून. आळ्या आळ्या ना हा. त्या कुठल्या गल्लीची काय? नाही मामीकडे ती हे आहे ना धोमी, काय बोलतात ती छोटी छोटी सुकी मच्छी. सुकी चुलीत टाकून बांगडा बिंगडा असेल ना तर चुलीत टाकून आम्ही खातो. आणि पिठी भात आमच्याकडे. काय आताचा बांगडा आताचा बांगडा खावावतोय. कपाळात असतो नाही तर बांगडा म्हणजे जीव माणसाचा असायचा. कळलं? हा कदम बोलतोय. डोक्यावर ना बांगड्याच्या येणार होता ना उद्या? डोक्यावर ना आम्ही खायचो. हा तेच म्हणून तुम्हाला मी फोन करत होतो. छोटी छोटी आहे. आम्ही मामी नाही तो. हा खायला हा मग काय. काय करतेस विद्या? विद्या बोंबील बोंबील चुलीवर खावीसारखे वाटले मामांसाठी, संजय मामांना. मामाला बोंबील पाहिजे, भाजून बोंबील पाहिजे चुलीवर. म्हणून तू चुलीवर भाजतेस बोंबील. हो. थंडीसाठी स्पेशल पेटवलेली, पण मामा बोलले चुलीवर भाजा बघू. जमतंय का तुला? जमतंय मग काय. गावी राहिलेली आहे. कुठलं गाव तुझं? आमचं मालवण. मालवण मध्ये कोणतं? मालवण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली. आणि गावची मुलगी आहेस, तुला कळत. आमच्याकडे जास्त बांगडा चुलीत भाजून आणि पिठी भात आम्ही खातो. स्पेशल बांगडा, खारा बांगडा चुलीत भाजून आणि पिठी खूप छान लागते. मला भरपूर आवडते. तर मामांसोबत मी पण खाईन बोंबील. बघा वातावरण थंड वातावरण आहे, काळोख आहे, आजूबाजूला काहीच नाही आहे. खूप असं काळोख आणि विद्या बोंबील भाजते. झाले का भाजून? किती झाले? ठीक आहे. 2 भाजले 2. अरे पण ते अजून जरा कुरकुरीत करायला पाहिजे ना. अजून कुरकुरीत काय तर करूया. केशवकर सांभाळ, हात सांभाळ, हात सांभाळा. कारण आपल्याला जास्त अनुभव नाही आहे त्या चुलीचा. तर कुठे चटका वगैरे लागेल, भाजेल वगैरे.
हा पण सांभाळ, हात सांभाळ, चटके लागतील. आणि खरंच मित्रांनो, चुलीवरचं जेवण आणि चुलीवरचं भाजलेल्या ज्या वस्तू आहेत खायला ना, जी मजा असते ना, खूप मजा येते. कारण त्याची चवच वेगळी आहे आणि ते फक्त आपल्याला गावच्या ठिकाणीच अनुभवायला मिळतं. हे सगळं काय चवीचे पदार्थ वगैरे गावच्या ठिकाणीच आपल्याला खायला मिळतात असे मनसोक्त असे. मामाचं पहिलं जेवण, कारण मामाचं डायबिटीसमुळे गोळी खाल्ले आणि गोळी खाल्ल्यामुळे सगळ्यात पहिलं जेवण मामाचं. मामीने जेवण वाढलं आहे. काय मामा जेवण? भाकरी आहे, वांग्याचं भरीत आहे, वांग्याचं जेवण, भेंडीची भाजी आहे डाळ. आणि नंतर भात येणार आहे. तर मामाचं आता जेवण स्टार्ट झालेलं आहे. चला तर मग आपण सगळे आता या. चला तर मित्रांनो, आता आपण जेवायला बसूया. मामीने आपल्याला जेवण बनवलेलं आहे. सर्व पंगत बसलेली आहे आपल्याला जेवायला. मामाचं तर जेवण झालंय. संकेत, सगळे तयार आहेत ना जेवायला? झणझणीत सर्व जेवण आपण बघूया आता काय बनवलंय. सगळे एकत्र बसून आता पंगत आपली बसली आहे जेवायला. तर चला तर या जेवायला सर्वांनी. मामीने बघा डाळ बनवलेली आहे, गोडीला वरण, त्याच्यानंतर बेसनचा पोळा आहे, वांग्याचं भाजलेलं वांग आहे, वांग्याचं ना भरीत वांग्याचं बनवलेलं आहे, भेंडीची भाजी आहे आणि मगाशी विद्याने जे चुलीमध्ये बोंबील भाजले होते ते बोंबील आहेत आणि तांदळाची भाकरी आहे ना, तांदळाची भाकरी. तर आमच्या मामीनी स्वयंपाक बनवलेला आहे सर्व. काय बोलाल मामी, बोला. लास्ट आहेत मामी, त्यांनी बनवलेलं जेवण आपण सगळ्यांनी स्वादिष्ट आहेच. त्यांचा सुगरण आहेत ते चांगले. तर आपण सगळ्यांनी आता बसून स्वाद घेऊया. त्याच्या बरोबर आज काय आहे स्पेशल, काय एबीसीडी. आणि बाईचं नाव काय? प्रमिला बाय. प्रमिला आहे. आज सगळी आपली पंगत मस्तपैकी एकत्र आपण बसून जेवतोय आता सर्व जेवायला. गुड मॉर्निंग. आजचा आपला तिसरा दिवस उजळला आहे. तर बघा वरती आपल्याला दिसते महाबळेश्वरला, तापळ्यावर महाबळेश्वरला जाणारी आपली लाल परी महाराष्ट्र शासनाची. खूप. चला तर आता विद्या चूल पेटवत आहे, आपण बघूया. विद्या, काय गरम पाणी सकाळ सकाळ? किती वाजले सकाळी? मामा किती वाजले? 7:21 झाली. 7:21. अगं पेटली का चूल? पेटली. बस जाऊ जा. 7 वाजता सूर्य. उंबार नाही ना इकडं. उंबराचं झाड फुकणी बघा कसली आहे पाईपाची. मनीषा, फुकणी कसली आहे? ठोका टाकायचा. प्लास्टिकचा. त्याच्यावर टाकायचं पहिला ठोका. उंबराचं झाड पाहिजे रे. त्याच्यावर पहिला ठोका. ते बघा हे. इकडं पण काय किती? हा बघा, आईने भारा आणला बघा लाकडाचा. हे आहे आई कुठे, कधी सकाळी गेला जंगलात? आता गेली ना. अरे वा, बघा केवढा ही जुनी लोक आपली. बघा भारा. हा बघा, एवढी जुनी लोक आहेत. पण लाकडाला गेले की छोटं सुकलेली जी लाकडं आहेत, जी वेस्टेज लाकडं आहेत, त्यांना घरी येऊन घेऊन येतात. आणि हे बघा अशा प्रकारे चूल. ही जुनी परंपरा आपली जुनी लोक. हा, एवढं वजन आता जमतं तुम्हाला आणायला? काय करायचं, आणायचं थोडं आपलं. हा, त्याच्यावर एवढं भार आणले इथं ते बघ ना. हो ते लाकडं ना, रोज थोडं सुकी लाकडं. ते सोडून मी सुटी केली. खायला काय नाही आता कल्ला. ही मेथीच फक्त लावले, बाकी काय नाही. काय लाव बाप्पा. मेथी पाणी जातं ना वेस्ट. हा, अच्छा. आता हे शेणकुटा जमा करून आणलेत. हो शेण कुठे जमून. हा, मग आता हे बारीक करणार. आणि बारीक करून ह्याला खत मेथीला. शेरकतले भारी हा, हे तो करायचे ना. हे नैसर्गिक आहे.
खताचं काय शेती याच्यावरच करायचं. होय. आपण एकाच गावचे तिकडचे हो माझं खिरकंडी गाव आहे. हा? खिरकंडी आता पहिलं जुनं इथं खिरकंडी होतं ते माहिती. पण आम्ही उठून 1966 तिकडे गेलो कोरेगावला सातारा. हो का नाविरोवीला हे याची उचटची उचाटमध्ये हा उचट माझं जायचं मायार. हा ना हो सिद्धार्थनगर मध्ये. हो सिद्धानगर नगरची आपली लोक सगळे येतात त्याच्या. उचाटमध्ये माझी आत्या आहे होय मोरे खंडू मोरेची सुभद्रा आत्या. माझ्या पण दोघी मावशी येतं ना ते आता ह्याला काय म्हणले सिद्धार्थनगरला गेले तर हे आता शेणकुटा बारीक करून मेथीला खत. आम्ही आसरीचे. आचलीचे ना आचलीचे घाडगे. हो छाया माझी भाची लागते भाचीची बायको हा 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 जनावर माझा बाचा आहे. अच्छा जवळ आहे हो बाबा मी भाचा आहे माझा. सगळे नात्यातच आहे आपण होय का. मग नाते पण भरपूर ओळख देते हा, का गुरफटलेले नात्यात पण आता आमच्यासारख्या नवीन मुलांना तसं माहिती नाही. हा, माहिती जे जुन्या लोक आहेत त्यांना जसं येणं जाणं उठणं बसणं आहे तर मग त्या लोकांना कळतंय नातेगोती. आता तुम्ही इकडे नाहीच तर जनावर नाही ना, तर काय माहिती म्हणजे. हे बघा हे जे भांडी घासलेली जी वेस्टेज पाणी आहे ते शेताला म्हणजे हे ह्याला जे आता ह्यांनी मेथी लावली त्या मेथीला हे पाणी जातं. म्हणजे हे पाणी सुद्धा वेस्टेज जात नाही तर हे पाणी मेथीला पुरवलं जातं आणि ह्याच्यातून जी त्यांना दिवसभरात काय म्हणजे त्यांना जी लागणारी भाजीपाला आहे ते छोट्या प्रमाणात आपले हे इथे उत्पन्न करतात येत आहेत छोटं स्वतःसाठी. मग त्यांचा भाजीपाल्याचा उदरनिर्वाह त्यांना निघून जातो याच्यामध्ये. दोघेच राहता इथे. हो आम्ही दोघंच आहे अच्छा अच्छा. दोघंच आहे बाबा. हे घर आहे बघा. पोरगा माझा आहे, तर उचलला आहे. हे बघा हे घर आहे पत्र्याचं. दोघं जण आहेत मला मुलं. 2 मुली येतात आणि 2 मुलगा येतात. नातवंडांना खरुशीला घेऊन जाण्यासाठी आजी तळदेवला आल्यात. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.